हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण। तर आता गौरी गणपतीचा सण आलाय, त्यामुळे सगळीकडे आनंदी वातावरण आहे। त्यामुळे सगळे आनंदातच असणार आहेत आणि सगळ्यांना गौरी गणपतीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज गौरीचं आगमन होणार आहे, तर त्याच्यासाठी मी छोटीशीच रांगोळी काढते, कारण बाहेर वातावरणही पावसाचं आहे। त्यामुळे पाऊस आला तर सगळी रांगोळी धुवून जाते, त्यामुळे मी काही जास्त रांगोळी काढलेली नाही। तर थोडी थोडीच रांगोळी काढून घेते। इथं लक्ष्मीची पावलं वगैरे तेवढीच रांगोळी काढून घेतलेली आहे। तुळशी समोर सुद्धा थोडीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि थोडीफार फुलं होती ती मी घालून घेतलेली आहेत। तर आम्हाला इथं सकाळी आवरेपर्यंतच खूप वेळ निघून गेला। तर रांगोळी अशी मोठी काढायची होती आतमध्ये, पण वेळ जास्त काही मिळाला नाही, त्यामुळे थोडीशीच रांगोळी काढून घेतलेली आहे इथं। आणि गौरी भरायच्या होत्या, सगळीजण आमच्या इथंच येतात गौरी भरायला। तर सगळ्यांना फोन वगैरे करून बोलवून घेतलेला आहे। 12च्या अगोदर गौरी भरायच्या होत्या, पण तोपर्यंत काही तयारी झालीच नाही सगळ्यांची। मग म्हटलं चला तोपर्यंत आता छोटीशी रांगोळी काढूया आणि जे गौरी गणपतीसाठी गौरीचं आगमन आहे, गौरी भरल्यानंतर आपल्याला गौरी उभा करायच्या असतात, संध्याकाळी उभा करायच्या असतात। तर म्हटलं तोपर्यंत थोडासा वेळ आहे सगळीजण येईपर्यंत। तर म्हटलं गौरीचे दागिने आणि साड्या आहेत त्या तुम्हाला दाखवाव्या थोड्याशा। तर मी छोटीशीच रांगोळी काढून घेतलेली आहे इथं, तर आता तेही दाखवणार आहे तुम्हाला। तर इथे बघा छोटीशीच लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढून घेतलेली आहे आणि ह्या आहेत घेतल्यात साड्या, गौरीसाठी खास घेतलेल्या आहेत। तर अगोदर दाखवायचा आमचा खूप प्रयत्न होता, पण काही झालंच नाही दाखवायला। तर मग म्हटलं आजच आता आपण तयार पण झाले आणि आता ह्या साड्या कशा आहेत ते दाखवूया। तर ह्या मम्मीनी आणल्यात बघा, आमच्या सासूबाईंनी आणल्यात ह्या साड्या, दोघींना दोन, मला आणि अर्चनाला आणलेल्या आहेत, कारण एकसारख्याच आणल्यात सेम। कारण आता गौरीला घातल्यानंतर मग दिवाळीला पण घालायला येतात, त्याच्यासाठी मग दोघींना पण सेमच साड्या घेतल्यात आणि ब्लाऊज वगैरे शिवून सगळे तयार केलेले आहेत, ठेवलेले आहेत। कारण प्रत्येक वर्षी आम्ही असंच करतो की गौरीच्या सणाच्या वेळेस साड्या घेतो आणि त्याच साड्या आम्हाला परत लक्ष्मीपूजेला नेसायला येतात। अगोदर गौरींना नेसवून घेतो आणि लक्ष्मीपूजेला नंतर आम्ही नेसतो। तर अशा प्रकारच्या साड्या घेतलेल्या आहेत। तर सेमच आहेत, काहीच फरक नाही, फक्त कलर तेवढा वेगळा आहे। तर अशा प्रकारचे साड्या घेऊन आणि ब्लाऊज वगैरे शिवून तयार करून ठेवलेला आहे। अगोदर व्हिडिओ दाखवायचा होता साड्यांचा आणि दागिन्यांचा, पण काही झालंच नाही। तर ब्लाऊज वगैरे पण शिवायचे होते, त्यामुळे काही जास्त वेळ मिळाला नाही। तर इथं ब्लाऊज वगैरे पण शिवून तयार झालेले आहेत, स्वतः शिवलेले आहेत मी ब्लाऊज हे। तर अशा प्रकारचे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि गौरींचे जे दागिने आहेत तेही आता काढून ठेवतो। हे दागिने आहेत ते गेल्या वर्षीच घेतलेले आहेत, थोडेफार कोल्हापूरवरून आणले होते आणि थोडेफार मम्मी कुठं फिरायला गेल्या होत्या, तिथून हे सर्व दागिने आणलेले आहेत। तर अशा प्रकारचे हे दागिने आहेत, खूप सुंदर आहेत आणि जेव्हा का आपण हे गौरीला घालू तेव्हा खूपच सुंदर दिसतात गौरी। तर अशा प्रकारचे हे दागिने सगळं आम्ही साईडला काढून ठेवलेले आहेत, साड्या पण त्यांच्या काढून ठेवलेल्या आहेत आणि जे दागिने आहेत ते सगळे वेगवेगळे करून घेतलेले आहेत, कारण नेसवायला परत पटकन सोपं जातं। तर अशा प्रकारचे हे दागिने आणि साड्या आम्ही साईडला काढून ठेवतोय आता आणि थोड्या वेळाने म्हणजे 12च्या नंतरच गौरी भरायचं असं ठरलेलं आहे। तोपर्यंत म्हटलं चला आता हे सगळं वेगवेगळं करून ठेवूया आपण। तर हे सगळं वेगवेगळं करून ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळाने आता सगळ्या म्हणजे मैत्रिणी गोळ्या झाल्या की मग आम्ही आता गौरी भरणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पहा, कारण साड्या वगैरे पण आम्ही गौरींना कशा नेसवतो वगैरे। तर माझी मैत्रीण आहे ती प्रत्येक वर्षी मला मदत करायला येते, आम्ही कोणतंही काम असलं तर दोघी मिळून करतो। तर सर्व मैत्रिणी चांगल्या आहेत। तर मी आणि मनीषा दोघी मिळून साड्या वगैरे नेसवणार आहे गौरीला। तर आता सगळ्यांचं फोन वगैरे झालेलं आहे, तर आता येतो बोलल्या। तर सगळ्या मैत्रिणी इथं आल्यात बघा, आता मस्तपैकी आता आम्ही आमच्या दारामध्ये बोर चालू करून सर्व ज्या कलश आहेत ते आता भरून घेतोय। तर प्रत्येक गावामधली पद्धत ही वेगवेगळी असते बघा, गाव बदलले की लगेच पद्धत बदलते। तर अशा प्रकारे प्रत्येकांच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असं गौरी वगैरे भरतात। तर प्रत्येक वर्षी आमच्या इथं अशाच पद्धतीने गौरी भरतो आम्ही। तर यावर्षी सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने गौरी भरत आहे। तर पाणी वगैरे सर्व कलशमध्ये भरून घेतलेलं आहे, सर्वजण आलेले आहेत, रांगोळी वगैरे सुद्धा कलशच्या साईडनी काढून घेतलेली आहे चांगली। तर जास्त काही यावर्षी काही जास्त महिला नाही आहेत, थोड्याफारच आहेत मैत्रिणी, कारण प्रत्येक वर्षी भरपूर असतात, तर यावर्षी जराशा कमी आहेत। तर इथे बघा सर्वजण आम्ही जमलेलो आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता ह्या गौऱ्या भरून घेतोय। गौरी भरलेल्या आहेत आता सर्व आणि प्रत्येकींच्या घरी आम्ही जातो, कारण प्रत्येकजण इथं प्रत्येकांची एक एक गौर असते, तर ती प्रत्येकांच्या घरी आम्ही गौरी पोहोचवायला जातो। मंडळामध्ये सुद्धा आम्ही आमचं म्हणजे जवळच मंडळ आहे, तर तिथेही आम्ही गौरी भरून तिथेही भरायला जातो। तर प्रत्येक वर्षीच असं प्रत्येकांच्या घरी आम्ही जाऊन मस्तपैकी हा दिवस एन्जॉय करतो। तर आता सर्वजण मिळून आम्ही आता आरती वगैरे म्हणणार आहे, गौरी भरून झालेल्या आहेत। तर आता आरत्या वगैरे म्हणून प्रत्येकांच्या घरी गौरी पोहोच करायला जाणार आहे। तर आता मस्तपैकी त्या आरती म्हणायचं काम चालू आहे आमचं।
तर आम्ही इथं आता 5 आरत्या म्हणलेल्या आहेत आणि सगळ्याचं काही शूट घेतलेलं नाही, थोडंसं शूट घेतलेलं आहे. तर आता पावसाचं वातावरणही आहे, त्यामुळे सर्वजण गडबड करतायत. तर आता आमच्या घरच्या गौरी आहेत त्या आम्ही आता आतमध्ये घेतोय. तर यावेळेस पावसाचं वातावरण खूपच होतं, त्यामुळे आम्ही पटपट असं वारं वगैरे पण सुटलेलं. तर आम्ही गौरीची पूजा करून आता गौरीला आतमध्ये घेतोय. तर गौरी वगैरे घेतल्या आतमध्ये आणि एक 5 मिनिटांमध्येच इतका मोठा पाऊस पडला की खूपच मोठा पाऊस पडत होता. तर आम्ही गौरी वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर थोडंसं खेळायचं होतं फुगडी वगैरे, तर काहीच खेळायला भेटलं नाही पावसामुळं. तर सोन्याच्या पावलाने आली गौर काय घेऊन आली मुलं बाळ काय घेऊन आली हे काय आहे तर पावसामुळे आम्हाला काही जास्त ठिकाणी जाता आलं नाही, पण आम्ही पाऊस गेल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन आलो, मी आणि मनीषा. तर आता मनीषाच्या घरातल्या गौरीचं आगमन होत आहे, तर मनीषा करते पूजा. खूप प्लॅनिंग केलं होतं की आपण गौरी भरल्यानंतर खूप खेळायचं म्हणून, पण काहीच पावसामुळे शक्य झालेलं नाही. तर पावसाचं काही शूट जास्त घेतलेलं नाही. तर आता मनीषाच्या घरामध्ये आम्ही सर्वजण आलेलो आहे मैत्रिणी. गवर काय घेऊन आले? सुख शांती परिणाम सुख शांती आणि काय समाधान ठेवून आली. गवर काय घेऊन आले? गवर काय घेऊन आली? गवर काय घेऊन आली? अगं म्हण की काय रिपीट गवर मुलं बाळ पोरं ढोरं घेऊन आली म्हणायचं. इथं काय आहे? अजून बांधायचंय म्हणून अजून आमच्या गौरी दमच निघत नाही. हे कोण आहे? हे माझं बाळ आहे. तुमचं बाळ सोडायचं.
तर आता आम्ही मनीषाच्या घरी जाऊन आल्यानंतर आता आम्ही चाललो आहे मंडळाकडे. मंडळ आमच्या घरापासून जवळच आहे, तर प्रत्येक वर्षी आम्ही मंडळाची गौर भरतो. तर यावर्षी सुद्धा आम्ही आता चाललेलो आहे मंडळाची गौर ठेवण्यासाठी तिथं. तर पावसामुळे सगळी जे ते प्रत्येकांच्या घरी गेली नाही तरी भरपूर जण असतात. तर आता आम्ही आलो आहे मंडळामध्ये तिथली गौर ठेवण्यासाठी. बघा इथं गणपती खूप मोठा आहे आमच्या मंडळाचा, खूप सुंदर आहे. तर मंडळाची गौर ठेवून आल्यानंतर आम्ही प्रत्येकांच्या घरी जाऊन आलो. पाऊस पण कमी झाला होता आणि दुपारी जेवण वगैरे करून थोडासा आराम करून आम्ही आता 5 वाजता गौरी सजवायला घेतलेला आहे. तर आम्ही 2 ते 3 तासामध्ये पूर्ण गौरीने साड्या वगैरे नेसवून पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर गेल्या वर्षी आम्ही दोघींनी मिळून वटपौर्णिमेची थीम केली होती, खूप सुंदर झाली होती ती सुद्धा. आणि यावर्षी अशा वेगळ्या पद्धतीने आम्ही साड्या घातलेल्या आहेत, खूप सुंदर दिसतात त्या पण.
तर सर्वांनी मिळून आम्ही असं डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं, आवडलं का? आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे हळदी कुंकूचा, तर तोही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.